नमस्कार, रूपांजलीज कुकिंगमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। चॅनलवरच्या कैरी स्पेशल सिरीजला तुम्ही छान प्रतिसाद देतात, त्यामुळे आज अजून एक चटकदार लोणच्याची रेसिपी आणली आहे। पहिल्या दोन रेसिपी म्हणजे कैरीचा छुंदा आणि कैरीचं लग्नी लोणचं, या दोन्ही लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील। दोन्ही व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा। तर आज आपण बनवणार आहोत कांदा कैरी लोणचं। एकदम सोपी रेसिपी आहे आणि अतिशय चटकदार बनतं हे लोणचं। तर साहित्य आणि कृती बघूया। कांदा कैरी लोणचं बनवण्यासाठी आपण 2 तोतापुरी कैऱ्या घेतल्यात, या अर्धा किलो आहेत, आणि 3 मीडियम साइजचे कांदे घेतलेत। हे पाव किलोपेक्षा थोडेसे कमी आहेत, म्हणजे कैरीच्या अर्धे कांदे घ्यायचेत। आता कैऱ्यांची सालं काढून टाकायची, कांदेही सोलून घ्यायचे आणि नंतर किसणीवर कैऱ्या आणि कांदे दोन्हीही किसून घ्यायचं। आता सगळं साहित्य एकत्र बघूया। 2 वाट्या काठोकाठ भरून कैऱ्यांचा किस आहे आणि 1.5 वाटी कांद्याचा किस आहे, म्हणजे कांदा आणि कैरीचा किस मिळून 3.5 वाट्या किस आहे। त्यासाठी 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे किसाच्या निम्म्यापेक्षाही कमी गूळ घ्यायचा आहे। कैरीच्या आंबटपणावर गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट आणि 1 ते 1.5 टेबलस्पून दाण्याचा कूट घ्यायचा। आता कैरीचा आणि कांद्याचा किस एकत्र करायचा। त्यामध्ये आधी मीठ आणि तिखट घालायचं। छान ढवळून घ्यायचं आणि अर्धा ते 1 तास झाकून ठेवून द्यायचं, कारण कांदा आणि कैरी दोन्हीचा गुणधर्म असा आहे की तिखट मीठ घातलं की त्यांना छान रस सुटतो, आणि कोणतंही लोणचं हे जितकं रसदार असेल तितकं ते छान लागतं। त्यामुळे आता हे झाकून ठेवूया आणि तोपर्यंत लोणच्यासाठी फोडणी करूया। 2 ते 2.5 टेबलस्पून तेल घेतलंय मी। तेल गरम झालं की मोहरी, हिंग, हळद अशी फोडणी करायची। मी मागच्याही व्हिडिओत सांगितलं होतं त्याप्रमाणे कधीही गरम फोडणी लोणच्यात घालायची नाही, नाहीतर ते खराब होतं। त्यामुळे आता ही फोडणी पूर्ण गार व्हायला ठेवून द्यायची। अर्ध्या तासानंतर तिखट मीठ कैरीत छान मिक्स झालंय, थोडासा रसही सुटायला लागलाय। आता याच्यात गूळ घालूया। थोडासा वगळून ठेवलाय मी गूळ, चवीप्रमाणे नंतर घालता येईल। आता हे लोणचं पुन्हा 2 तास झाकून ठेवायचं, म्हणजे गूळ पूर्ण विरघळेल। आणि हे बघा, 2-2.5 तासानंतर मस्त कांदा कैरी लोणचं तयार झालंय। अप्रतिम रंग आलाय, मस्त रसही सुटलाय, गूळही विरघळलाय। आता याच्यामध्ये दाण्याचं कूट घालूया। फोडणी ही गार झालीये, तर तीही घालून टाकूया। अमेझिंग चवीचं चटकदार कांदा कैरी लोणचं तयार आहे। फ्रीज बाहेर 2 ते 3 दिवस आणि फ्रीज मध्ये आठवडाभर टिकेल। नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। लवकरच भेटूया अजून एका कैरीच्या रेसिपी सहित। पाहत रहा रूपांजलीज कुकिंग।